नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजचा आहे स्पेशल नाश्ता हिरव्या मुगाचा चिला. तर चिला बनवलेला आहे सकाळच्या नाश्त्यासाठी. खूप दिवसानंतर मी आज नाश्त्याचा व्हिडिओ टाकणार आहे. तर हे पहा किती छान असं अख्ख्या मुगाचा मोड आलेला मी बनवलेला आहे. हे पहा, हे मूग घेतलेले आहेत आणि मोड आलेले आहेत. त्याचा आपल्याला चिला बनवायचा आहे. तर हे अगोदर मी स्वच्छ धुवून घेते, पातेल्यात टाकून स्वच्छ धुवून घेते. नंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. त्याला खूप छान आणि हेल्दी असं वेट लॉस करण्यास ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी खूप असा हेल्दी असा हे चिला आहे. तर नक्की करून खाऊ शकता तुम्ही. ज्यांना वजन कमी करायचं आहे, जे डाएटवर आहेत, त्यांच्यासाठी खूप असा फायदेशीर, भरपूर प्रमाणात प्रोटीनचं आहे. फायबर, प्रोटीन, आयर्न पूर्ण आपल्याला खूपच असं हेल्दी आहे. हे पहा, मिक्सरमध्ये काढून घेते आणि बारीक करून घेणार आहे. आज खूपच असं मूडच नाही आहे व्हिडिओ बनवायचा, तरी म्हणलं टाकू आपण आता तरी. तर हे पहा, असं बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे. छान असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून. हे पहा, कुठला इनो नाही आहे किंवा खायचा सोडा वापरलेला नाही, काहीच वापरलेला नाही. साधं सिंपल पटकन होणार आहे. पूर्ण आपण आहे पेस्ट बनवून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेते. आता मीठ टाकून फक्त हलवून झाकून ठेवायचं आहे आपल्याला अर्धा तास. याला खूप हेल्दी आहे ही, झटपट होणारा सकाळचा नाश्ता आहे. आणि बटाट्याची भाजी करायची आहे आपल्याला सुकी. चमचाच पडला माझ्याकडनं चुकीनं. तर हे पहा, जिरे टाकून घेतलेले, हिंग टाकून घेतलेला आहे आणि थोडासा कांदा टाकून घेणार आहे. सुकी अशी बटाट्याची भाजी बनवायची आहे. अगोदर बटाटे घेतले होते उकडून मी. कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर हे मिरची टाकून घेतलेली आहे. पहा, मिरची पण छान अशी फ्राय होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायची आहे. आता बटाटा टाकून घ्यायचे, बॉईल करून घेतलेलं आहे, साल्ट काढून कट करून घेतलेला आहे. आता ते टाकून घेते. साधी सिंपल पटकन होणारी अशी सुकी भाजी बटाट्याची आपल्याला मुगाच्या चिल्ल्यासोबत खाण्यासाठी बनवलेली आहे. हे पहा, छान अशी चविष्ट होती. यात पाण्याचा वापर करायचा नाही, काय नाही, फक्त साधी सिंपल हळद टाकून घेते. बटाट्याची भाजी तर रेडी झालेली आहे आणि अर्धा तास झालेला ह्या मिश्रणाला. तर आता डोसा बनवून घेऊत आपण, चिला बनवून घेऊत. तवा ठेवलेला आहे, गरम झालेला आहे, तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचे. छान असा चिला बनवून घ्यायचा आहे. हे पहा, पैसून घ्यायचं. इनोचा पण वापर केलेला नाही ना, खायचा सोड्याचा पण वापर केलेला नाही. असंच मी फक्त मीठ टाकूनच बनवते. मीठ टाकूनच झाकून ठेवलेला आणि नंतर अर्ध्या तासानं बनवते आणि खूप छान असा परफेक्ट हा झाला होता. टाकून असं पैसून घ्यायचं आणि थोड्या 2 मिनिटासाठी परत झाकून ठेवायची. छान असा निघतो. पहिला असल्यामुळं जरा तुटला होता माझ्याकडनं. हे पहा, मधात तुटला होता, कट झालेला. नंतर परत एक करून पाहिला, छान झाला होता.
मग कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटू आता नंतर पुढच्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. बाय सर्वांना.